सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आपला DGK सर अक्कलकोट. महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील जो 9वा प्रकरण आहे हायर पर्यावरण, या पर्यावरण घटकातील अतिशय महत्त्वाचे 100 कन्सेप्ट आपण बघत आहोत आणि आज सेंचुरी पूर्ण करणार आहे. 100 कन्सेप्ट तुमच्या डोक्यात पाहिजे, 100 कन्सेप्ट तुमच्या लक्षात पाहिजे आणि 100 कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. आणि या कन्सेप्टच्या आधारे पेपरमध्ये प्रश्न विचारतील. त्याच्यानंतर आपण डिटेलमध्ये जाऊया. अगोदर 100 कन्सेप्ट बघूया. आतापर्यंत मी 84 कन्सेप्ट सांगितलेले आहे. आता 84वा कन्सेप्ट. इंडियन फॉरेस्ट ऍक्ट. इंडियन फॉरेस्ट ऍक्ट हे 1927 मध्ये करण्यात आलेले आहे. भारतीय अरण्य कायदा, फॉरेस्ट ऍक्ट. इंडियन फॉरेस्ट ऍक्ट, इंडियन वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट, भारतीय जो वन्यजीवी संरक्षण कायदा 1972 मध्ये करण्यात आलेली आहे. वॉटर ऍक्ट, जल प्रोटेक्शन ऍक्ट, जल पोल्युशन प्रोटेक्शन ऍक्ट, याला जल कायदा असे म्हणतात. 1973 मध्ये भारत देशात करण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर इंडियन फॉरेस्ट प्रोटेक्शन ऍक्ट, ते वेगळं. हे स्वातंत्र्यपूर्वी ब्रिटिश काळात केलेले कायदा, भारतीय फॉरेस्ट ऍक्ट. आणि इथं इंडियन फॉरेस्ट प्रोटेक्शन ऍक्ट 1980. कृपया लक्षात ठेवा. इकोलॉजी हा जो शब्द आहे, इकोलॉजी, इकोलॉजी शब्द पहिल्यांदा टेन्सले याने 1935 मध्ये वापरलेले आहे. इकोलॉजी. महोगनी आणि रबर हे जे झाड आहे ते एव्हरग्रीन फॉरेस्ट मध्ये येतात. जे सदाहरित वनस्पती, 24 तास हे वनस्पती ग्रीन असतात 12 महिने. सागवानी आणि बांबू हे जे ट्रीज आहे ते 1000 मिलीमीटर ते 2000 मिलीमीटर जिथं पाऊस पडतो तिथं ह्या झाडांचा हे झाड वाढतात. हे समर सीझन मध्ये सगळं पालक खाली गळून पडत असतात. अशा ठिकाणी हे झाडं आपल्याला दिसतात. सुंदरबन, सुंदरबन हे पश्चिम बंगालमध्ये आहे. पश्चिम बंगाल, वेस्ट बेंगॉलमध्ये. बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता, हे कन्सेप्ट 1986 मध्ये पहिल्यांदा वापरलेले आहे. नॉर्मन मेयर एक एन्व्हायरमेंटलिस्ट, नॉर्मन मेयर यांनी 25 हॉटस्पॉट कन्सेप्ट सांगितलेले आहे. ಗ್ಯಾಸ್ ಚಾಲು ಯಾರು ಮಾಡಂದ್ರ ನಿನಗ? ನಿಮ್ಮ ಅವು ಮಾಡ್ತಾಳೆ ನೀಲಕ್ಕಿ, ಏನು ನಿನಗೆ ಹಸ್ತಳ ದಂಧಿ ಮಾಡಕ? ದರಿದ್ರ. नॉर्मन मेयर यांनी 25 हॉटस्पॉट कन्सेप्ट सांगितलेले. हॉटस्पॉट. CPCB, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड हे नवी दिल्ली येथे आहे. 1974 मध्ये त्याचं स्थापन झालेले आहे. सेसी, सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ह्या संस्था, ही ऑर्गनायझेशन ही दिल्ली येथे आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विंड एनर्जी, NIWE, त्याचा फुल फॉर्म नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विंड एनर्जी. इंडियाज लार्जेस्ट सॉइल, भारतात सर्वात जास्त माती कोणता आहे तर अलुवियल सॉइल, अलुवियल सॉइल. रेवे मृदा, रेवा, जे उत्तर प्रदेशमध्ये असलेले जे माती आहे, अलुवियल सॉइल. मणिकर्ण हा हिमाचल प्रदेशमध्ये हे गाव आहे मणिकर्ण. तिथं जिओथर्मल एनर्जीचा निर्माण होतो. भू औष्णिक केंद्र मणिकर्ण. प्लीज लक्षात ठेवा. डिझास्टर मॅनेजमेंट जे
इन्स्टिट्यूशन्स आहे, जे अथॉरिटी आहे, एक ते कोणाच्या अंडरमध्ये काम करीत आहेत? होम अफेअर, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर या मिनिस्ट्रीच्या खाली डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी काम करीत आहेत. 100 कन्सेप्ट सांगितलो, हे व्यवस्थित तरी तुमच्या लक्षात पाहिजेच. आणि याच्यासोबत शक्य झालं आणि पूर्ण माझ्यावर विश्वास असला तर पूर्ण हे पुस्तक आपण रेफर करा. हे मराठी मीडियमचे पुस्तक आहे. कन्सेप्ट सगळं ह्याच्यामध्ये थिअरॉटिकल दिलेले आहेत. जरी काही अक्षर चुकलं असलं तरी चुकीच्या घटकाकडे जे ते करेक्शन तुम्ही करून ते कन्सेप्ट तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. हे कच्चा आणि रफ आणि बेस्ट मटेरियल आहे. ह्याच्यात सगळं मी कन्सेप्ट दिलेले आहेत. त्याच्यात असलेले कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या आणि एक पुस्तक कंपल्सरी तुमच्या सोबत पाहिजे. आणि रिझल्ट मिळाल्यानंतर ह्या पुस्तकाचं व्हॅल्यू तुम्हाला तेव्हा कळणार आहे. त्यामुळं पैसा खर्च होतात असं म्हणण्यापेक्षा इन्व्हेस्टमेंट करा आणि हे पुस्तक कंपल्सरी रेफर करा. आणि अजून थोडं मोठं मन करून जर तुम्ही हेही 2 पुस्तक घेतला, क्वेश्चन बँक आहे व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2, ह्याच्यात इंग्लिश मीडियम मध्ये क्वेश्चन्स दिलेले आहेत. हे थेअरी वाचन करा आणि हे प्रॅक्टिस बुक आपण म्हणतो, प्रॅक्टिस बुक. हे 2 प्रॅक्टिस तुम्ही केला आणि ह्याच पुस्तकातील प्रश्न 100% पेपरला येतील. त्याची पूर्ण खात्री मी शब्द तुम्हाला देतो. हे थेअरी आणि हे क्वेश्चन बँक प्रॅक्टिस बुक आहे, हे वाचन करा. 3 पुस्तक पेपर 1 साठी आहे. ओके, घ्या 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 असं सारखं म्हणत नाही, कारण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना घेऊ नको म्हटलं तरी तो घेतात आणि ज्यांचं घ्यायचं इच्छा नाही त्यांना घ्या घ्या म्हटलं तरी घेत नाही. त्यामुळं घ्यायचं नाही घ्यायचं, यू हॅव टू डिसाइड. बट एनी हाऊ आय एम टेलिंग गुड थिंग्स, आय एम टेलिंग टू दी पॉइंट इन्फॉर्मेशन. बोर्डवर लिहिलेलं माहिती वाचन करा आणि नोटबुकमध्ये लिहा, वाचन करा. थँक्यू सो मच. नमस्कार.